मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अण्णाभाऊ साठे नगर म्हणजे गवत्या मारुती चौकातून जिथे बाजार भरतो आठवड्याचा त्या बाजारपर्यंत खरं तर रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ता खराब झालेला आहे। सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी बी त्याची दखल घेऊन पूर्ण डांबरीकरण रेल्वे स्टेशनपर्यंत झालं पाहिजे। तूर्त नगर परिषदेला आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मेन रस्ता जो आहे तो 5-7 महत्वाची कार्यालय आहेत, वरिष्ठ अधिकारी दररोज ये जा करतात, हजारो नागरिक माता भगिनी ये जा करतात, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात मोहोळला, तहसील कार्यालय असो, भूमी अभिलेख असो, पंचायत समिती असो। तर हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे। परवाच 2 वेळा पाऊस पडला तर अक्षरशः खड्डे पाण्याने भरले होते। डबक्यात पाणी साचल्यामुळे मोहोळ शहरातल्या मेन रोडच्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास होतो। गिराईक येते त्यांना पाण्यातून जावं लागतं आणि यामधून डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ शकतो। मच्छरचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे अनेक रोगाला निमंत्रण दिल्यासारखं होतंय। ही खरं तर आम्ही निवेदन न देता, आंदोलन न करता या जबाबदार असणाऱ्या संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना, डोके साहेबांना कळलं पाहिजे। या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत, त्यांच्याकडे पण मागणी केलेली आहे आम्ही निधी उपलब्ध करून तातडीनं या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी द्यावी। परंतु या आंदोलनात या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि मोहोळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धार्थनगर आणि कन्या प्रशाला नॅशनल हायवेपर्यंत, तसेच कळशेनगर मोहोळ पंढरपूर कोर्टाच्या जवळचं जे कळशेनगर दत्तनगर आहे त्या एरियामध्ये अक्षरशः मोठमोठे खड्डे पडलेत। पाऊस पडला की डबक्यात पाणी साचतंय। इकडं अहिल्यानगर कुरुळ रोडला बागवान नगर आणि विद्यानगर त्या भागात पण घाणीचं साम्राज्य आहे, खड्डे पडलेले आहेत। तिथे त्वरित कॉन्क्रीटीकरणाला मंजुरी घेऊन निधीला त्वरित रस्ते कॉन्क्रीटीकरण करून मोहोळ शहर हे टॉप 10चं शहर व्हावं। एकतर या निवडणुकीत झालेल्या 4-5 पक्षांनी जी मैदानात उतरले होते, निवडून आलेले बी न पडलेले बी असं आव्हान केलं की मोहोळ शहर हा टॉप 10 शहर करू, आम्ही क्रांतिकारक शहर घडवू, विकासाचं मॉडेल असेल। परंतु या बाबतीत काही केलेलं नाही। 8-9 महिने झालं नगराध्यक्ष सत्ताधारी पक्ष जे आहेत एकनाथभाई शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे नगरसेवक संख्याबळ आहे, भाजपचं त्यांची तर केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, परंतु विरोधी पक्ष नेते पण गप्प आहेत। म्हणलं आता पावसाला 8 दिवस झालं सुरुवात झाली, पाऊस पडायला लागलाय, तसं 15 जून पासून सुरुवात झालेली आहे। म्हणलं आता लक्षात आणून द्यावं नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी पण आपल्या काळ्या काचतनं गाडीतनं उतरून बघितलं वारडावरडात जाऊन आपल्या, तर अतिशय घाणीचं साम्राज्य आहे, खड्डे पडलेत, पाणी साचतंय, त्यामुळे भयानक नागरिकांना त्रास होतोय, रोगराईचं प्रमाण वाढतंय। आणि दुसरी महत्वाची मागणी, पंचायत समितीकडे जाताना अक्षरशः माळरानावर कुठतर गेल्यासारखं वाटतंय, खडी पडलेली आहे, दगड पडलेली आहे, ती स्वच्छता नाही, भयानक विचित्र वाटतंय। ही मोहोळ तालुक्याची आबरू संबंधित अधिकाऱ्यांनी, गट विकास अधिकाऱ्यांनी आमच्या घालू नये, त्यांनाही विनंती करतोय, त्यांना निवेदन देऊन कळवलेलं आहे की तातडीने त्या मोहोळ पंचायत समितीच्या गेटच्या आवारात फेवर ब्लॉकची फरशी अथवा कॉन्क्रीटीकरण करावं। आमदार फंड, खासदार फंड घ्यावा, तुम्हाला ताकद आहे, तुम्ही अधिकारी आहात, काही तुम्ही मनात घेतलेल्या गोष्टी मार्गी लावू शकता। आणि मोहोळ तहसील कार्यालयासमोर सुद्धा 4 दिवसाखाली 2 वेळा पाऊस पडल्यानंतर मी स्वतः पाहिलं, गेट समोर डबकं साचले आणि पाणी साचते, इकडे आजूबाजूला काय नागरिक आलेले लोक बसतात, भयानक वाईट अवस्थेतनं या डबक्या साचण्यामुळे डेंग्यूचं प्रमाण वाढेल। भूमी अभिलेखपर्यंत ते बाळासाहेब गवळीच्या हॉटेलपासून इकडे तहसील कार्यालयाच्या आवारात मुरुम टाकून बारीक एमएमची खडी टाकावी, या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचं दिनांक 30/6/2026 वार मंगळवार सकाळी 10:30 वाजल्यापासून आंदोलन चालू केलं होतं। याच आंदोलनाची दखल घेऊन मुख्य अधिकारी माननीय डोके साहेब, त्यांचे जोडीदार प्रशासकीय अधिकारी रणजित कांबळे, गोरे मॅडम, दुसरे अधिकारी बागल साहेब यांनी तातडीने दखल घेऊन या मेन रोडसाठी शिवाजी महाराज चौकापासून ते बाजार आठवड्याचा बसतो तिथपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरपर्यंत त्यांनी मागण्या मान्य करून आदरणीय या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राजाभाऊ खरे साहेबांना त्यांनी एप्रिल महिन्यात 6 तारखेला मागणी केलेली आहे, त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे मेन रोडच्या डांबरीकरणासाठी। या बाबतीत आमदार राजाभाऊ खरेंबद्दल माझा विश्वास आहे
ते लोकप्रिय आणि विकासप्रिय आमदार आहेत. त्यांनी लवकरात लवकर ह्या 15 दिवसात महिन्यात निधी उपलब्ध करून परवा 300-350 कोटी निधी उपलब्ध केलेला आहे. असं एकनाथभाई शिंदेने त्यांना मदत केली आर्थिक शासनाच्या फंडातून. ती मी पेपरला वाचलंय. आज पुढारीचं मी कौतुक करतो माझ्या पत्रकाराचं, नाईक साहेबांचं, की त्यांनी स्वतः पहिल्या पावसातच पूर्ण घाणीचं साबणाचे वाढले आणि डबक्यानं पूर्ण मोहोळ शहर भरलंय अशी बातमी दिली आणि मला वाचल्यानंतर मी दखल घेतली. त्याचा सुद्धा परिणाम आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि या बाबतीत नगरपालिकेनं लेखी मागण्या मान्य करून एप्रिल महिन्यात राजाभाऊ खरे आमदार साहेबांना निधीची मागणी केलेली आहे. ते एका महिन्यात आमदार साहेब मार्गी लावतील असा विश्वास आहे. आणि नगरपालिकेने इतर जे वार्ड आहेत, अहिल्या असो, विद्यानगर, आंबेडकर चौकातून कन्याप्रशालेपर्यंत, कळशेनगर, दत्तनगर, पुन्हा बागवान नगर, या भागामध्ये ड्रेनेजचं काम चालू आहे. काही भागामध्ये काही काम चालू नाही पण खड्डे पडलेले आहेत. तिथं त्वरित कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधीसाठी 6-7 म्हणजे पुढच्या महिन्यात जुलैला 6 तारखेला आम्ही प्रस्ताव पाठवतो असं मागण्या मान्य झालेलं पत्र दिले. आणि आदरणीय तहसीलदार साहेबांनी दखल घेऊन या मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात तातडीनं मुरुम टाकून भूमी अभिलेखपर्यंत बारीक एमएमची खडी टाकावी असा आदेश लेखी दिलेला आम्हाला त्यांनी पत्र दिले. त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डोके साहेब, त्यांचे साथीदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, त्यांचंही मनापासून मी आभार मानतो आंदोलनकर्त्यांच्या, मोहोळ शहरातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं. या आंदोलनाला खूप मोठं यश आलेलं आहे. आदरणीय नगराध्यक्षांनी सुद्धा यात लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला कामासाठी जनतेने मोहोळ शहरातल्या खुर्च्या दिलेत, त्याचा उपयोग आपण कामासाठी करावा, ही पण नगराध्यक्ष आदरणीय ताईंना मी विनंती करतोय. तुमची सत्ता आहे, तुम्हाला काय अडचण नाही. रमेश बारसकर साहेबांचं सुद्धा लक्ष आहे. भविष्यात रमेश बारसकर साहेबांनी आमदार व्हावं, आम्हाला अभिमान आनंद आहे. परंतु विकास कामाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला अनुभव आहे नगराध्यक्ष पदाचा, ही पण मी रमेश बारसकर साहेबांना सत्ता असल्यामुळे एक आपला लहान भाऊ म्हणून मी विनंती करतोय साहेब आपल्याला.